मी कालच गावावरून आलेली आहे, संध्याकाळी थकले होते त्याच्यामुळे काय शूट घेतलेलं नाही. रात्री पण थोडं काम केलं आणि आज दिवसभरात खूप सारं काम झालेलं आहे. 5-6 कस्टमर पण हँडल झाले आणि रामा बघा कशी त्रास देते. रामा डायरेक्ट मशीनवरती येऊन बसली आहे, हे बघा. आणि इथं ब्लाऊज चालू आहे, कप्सचे ब्लाऊज आहेत 5-6. तर ते ब्लाऊज मी तुम्हाला एक झालेलं आहे, तर मी तुम्हाला आता ही गेली हा ब्लाऊज कंप्लीट करते आणि तुम्हाला मी दाखवते आणि नाशिकवरून मी काय काय आणलेलं आहे ते पण दाखवते. चला व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे. काय तेव्हा नाटक काय काय उतर चल, पडशील ना बाळा. हे बघा हिचं काय चालू आहे. पण आता जर का ही पडली हा काय करायचं बरं हिला. उतर चल, हा उतर चल, उतर. बाय बाय. दोरा हातात आहे का दोरा? आता चॉक घेतलेला आहे. तर चला तेवढा ब्लाऊज कंप्लीट करते आणि तुम्हाला भेटतेच मी. तर इकडे बघा कस्टमर हजर आहे. तर बरं झालं कस्टमरची मी साडी तयार करून ठेवलेली होती. तर ह्या आहे ना इथं जवळच येत राहायला ही मुलगी आणि तिचा मुलगा पण ती घेऊन आलेली. तर तिचा ब्लाऊज बाकी आहे प्लस तिच्या सासूचे 3 ब्लाऊज बाकी आहेत. तर बघा हे ब्लाऊज जे आहे ना हिला छोटी बाई शिवायची आहे आणि आपल्याला म्हणजे डिझाईन पाठीमागं मग उरलेल्या डिझाईनची टाकायची. तर पिंक कलरची साडी आहे आणि मोरपिसी कलरचा ब्लाऊज आहे. अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन आहे आणि ब्लाऊजला डिझाईन पण खूप आहे. तर ह्या दोघी आहे ना ह्या साडीची घडी घालत होत्या. अजिबात म्हणजे साडीची घडी होत नाही. काही काही साड्या इतक्या सुळसुळीत असतात ना. तर बघा हा ब्लाऊज आहे बघा या साडीवरती आणि बटरफ्लायचं कटवर्क दिलेलं आहे ह्या साडीला. तर आत्ता सध्या ह्या साडीची खूप ट्रेड चालू आहे, खूप फॅशनमध्ये आहेत ह्या साड्या. तर म्हटलं चला आता कस्टमर जाणार पण आहे ही साडी घेऊन, तर तुम्हालाही दाखवू. तर हिचा ब्लाऊज अतिशय मस्त झालेला होता. तर कस्टमर ते खूप म्हणजे घाईत होतं, मग ती साडी देऊन टाकली. आत्ता मी तुम्हाला दाखवत आहे जे झालेले ब्लाऊज आहेत. आज आहे ना ह्या दोघींना हँडल करून किती ब्लाऊज झाले आणि किती काम झालं हे म्हटलं आता चला तुम्हाला सांगू. तर बघा इथे आहे ना आणि ब्लाऊज पण थोडेसे हे क्रिटिकल आहेत. म्हणजे ते बघा तुम्ही बघू शकता ब्लाऊजची फिनिशिंग. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू. प्रिन्सेस कटमध्ये आहे पण ह्याला आहे ना कप्स टाकलेले आहेत, म्हणजेच पॅडेड ब्लाऊज आहे हा. तर सकाळी ना केस धुतलेले होते ते सुद्धा तसेच ओले मी बांधलेले होते. आता जस्ट 10 मिनिटापूर्वी हे मी सोडलेले आहेत आणि माझे केस खूप हेवी झालेले आहेत. हे बघा म्हणजे मोठे झालेले आहेत आता, त्याच्यामुळे ते ना वाळायला पण प्रॉब्लेम देतो केस. आणि रात्रीचं शक्यतो माझी मान खूप दुखते, असं आंबाडा वगैरे बांधून ठेवला ना. तर चला आपले ब्लाऊज बघूया. तर बघा तुम्ही फिनिशिंग बघू शकता, पॅडेड ब्लाऊज आहे बॅक साईडने बघा. तर हा ब्लाऊज आहे ना 3 लेअरमध्ये आपल्याला स्टिच करावा लागतो. वरचं हे मेन ब्लाऊजचं कपडा, आतमध्ये अजून एक अस्तर आहे आणि बाहेरून एक अस्तर आहे आणि याच्यामध्ये हा म्हणजे पॅडेड ब्लाऊज जो आहे कप्स लावलेला आहे. त्याच्यानंतर लॉंग स्लीव्ज आहे बॅक साईडला, बरोबर त्याला मॅचिंग होणारी आपण लेस टाकलेली आहे. राऊंड नेक सांगितलेला होता, टीचर आहेत ह्या. आणि साडी पण अतिशय सुंदर आहे, ग्रीन कलरची साडी आहे आणि हा मस्टर्ड येलो कलरचा ब्लाऊज आहे. तर याला आपण असे टसल्स दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता या पद्धतीने. तर ह्या ब्लाऊजची शिलाई तुमच्याकडे किती आहे मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी ह्या ब्लाऊजचे घेतलेले आहेत 350 रुपये. तुम्ही किती घेता मला नक्की सांगा कमेंट करून. त्याच्यानंतर तर हे बघा त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आहे, हा पण त्यांचाच आहे. हा पण इथे पॅडेड ब्लाऊज आहे बघा, बॅक साईडला फिनिशिंग बघू शकता तुम्ही. आणि कस्टमर आहे ना हे बघा हे जे आहे हे सगळं फिनिशिंग बॅकचं फ्रंटचं. आणि थोडंसं आहे ना कस्टमर पण असे आहेत ना, काही काही खूप त्रासदायक कस्टमर आहेत. थोडासा लूज झाला ब्लाऊज किंवा टाईट झाला लगेच, म्हणजे आपण कुठं असलो ना बाहेर तरी फोन करणार आणि आपल्याला ब्लाऊज बिघडला डायरेक्ट असं सांगून मोकळे होणार. म्हणजे आपण तिकडे तिथे आपलं लक्ष लागणार नाही की नेमकं आपण इथं 100% दिलेलं आहे एकदम व्यवस्थित आणि बिघडला डायरेक्ट असं म्हणणार.
तर असे ना कस्टमर टेन्शनमध्ये आणणारे सुद्धा आहेत काही काही. तर बघा, हा पण पॅडेड ब्लाऊज आहे. तर हे 2 ब्लाऊज जे आहेत ते तयार झालेले आहेत यांचे. त्याच्यानंतर हा ब्लाऊज जो आहे तो कटिंग केलेला आहे. तर आत्ता जेवण केल्यानंतर हा ब्लाऊज मी घेणार आहे. आणि ह्याच्यावरतीच अजून त्यांचे 3 ब्लाऊज आहेत आय थिंक. तर असे जर ब्लाऊज असले ना पॅडेड ब्लाऊज, तर ह्याला आहे ना अस्तर आपल्याला लागतं 1.5 मीटर. कारण का त्या बाही जी आहे ती इथपर्यंत असते, त्याला भरपूर कपडा जातो. त्याच्यानंतर फ्रंट साईडला डबल लेअरमध्ये अस्तर लागतं आपल्याला. त्याच्यात पण खूप सारा कपडा जातो. तर तुम्ही जर का नवीन शिकत असाल, तर तुम्हाला जर का असा कप्स टाकून ब्लाऊज शिवायचे असतील, तर त्याच्यासाठी ना माप किंवा मग अगदी तुमच्याकडे जर असेल एकदम त्याला 19-20 असं असतं, तर ते तुम्ही आतमध्ये लावू शकता. पण काही काही कस्टमरला बिलकुल वेगळं काही चालत नाही, त्याच्यामुळे आपल्याला हे लावावं लागतं. आता मी आणलेले आहेत बरेचसेच आपल्याकडे तागे आहेत अस्तराचे. पण आता हा जो कलर आहे हा थोडासा वेगळा होता, तर हा मी बाहेरून आणलेला आहे. आणि अजून पण 2 मीटर मी आणलेला आहे अस्तर. तर ते पण ब्लाऊज कट करणार आहे. आता हा रात्री होईल ब्लाऊज. तर हे 2 झालेले आहे. आता तुम्हाला मी नाशिकवरून काय आणलं ते दाखवते. तर बाकीचं मी तुम्हाला नंतर दाखवेन. फक्त आता माझ्या हाताजवळ जे आहे ते दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा, हे आणलेले आहे लेस. सुंदर लेस आहेत ह्या, सगळे कलर आहेत त्याच्यामध्ये. तर हे कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला कसे दिसतात ते मला माहीत नाही, पण कलर्स म्हणजे तुम्हाला मी सांगते. इथं हा आहे ना, हा रोज गोल्ड कलर आहे, हा कॉपर कलर आहे, हा आहे सिल्वर कलर, हा आहे गोल्ड कलर, आणि हा आहे पिंक कलर. फेंट पिंक कलर असतो ना, तसला कलर आहे. म्हणजे कुठल्याही ब्लाऊजला हे मी खूप विचार करून हे, तिथं खूप साऱ्या व्हरायटीज होत्या या ठिकाणी, पण मी खूप विचार करून हे आणलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, माझ्याकडे आधीच खूप सारे बंडल पडलेले आहे, तरीसुद्धा कमी पडतात. आणि हे बघा, हे पण आणलेलं आहे. ह्याच्यामध्ये सगळे कलर आहेत बघा नॉट्सचे. क्वांटिटी कमी आहे, पण आपल्याला लागतात ना कलरमधल्या, तर ते पण मी आणलेलं आहे. तर हे कालच आणलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ना, हे बघा, हे आहे ना, हे पॅड म्हणजे जे आहेत ना आपल्याला पॅडेड ब्लाऊज शिवायला कप्स आणलेले. तर मी भरपूर साईजमध्ये घेऊन आलेली. सारखं आपलं आता सण आहे आणि गावात जायचं म्हटलं मग प्रॉब्लेम येतो. कधी गाडी असते नसते, पुढे जायला असतं नसतं. त्याच्यामुळे मी हे आणलेले जेवढं शक्य होईल तसं. आणि त्याच्यानंतर आता मी सपनाने घेऊन दिलेले वाटतं. ऑइलची एक बॉटल आणलेली होती, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही. आता आणि याचे पाऊच पण आणलेले,
5 वाजेपासून, तरी पण काय आता कामच होत नाही. हां आता झाली बरोबर. बघा साडी कशी बघा कस्टमरची. तर ही आपल्याकडची नाही आहे, ही येवल्याला घेतलेली तिने. पण बऱ्याच जणी म्हणतात ते साडी आणा म्हणून. बघू आता आपल्याला भेटते का. थांब बाबू, व्यवस्थित ठेवा. तर हे बघा ताई आलेले आहेत. तुम्हाला मी बोलले होते ना मागच्या व्हिडिओमध्ये की मी एका ताईंना मदतीला घेतलं आहे. तर हे बघा खूप मस्त हुकं लावतात ते. आत्ता मला दुसऱ्या कारागीर खूप विचारत आहे, त्यांनी पण पाहून घ्या की कोणत्या ताई आपल्याकडे येतात. तुम्ही जर का चांगलं काम केलं तर तुम्हालाही भेटेल काम. असं काही नाही, जे चांगलं काम करेल. आता आपल्याला लोकांकडून पैसे घ्यायचे असतात आणि कसंही काम देऊन उपयोग नाही, फिनिशिंग पाहिजे. तर त्या खूप मस्त हुकं लावतात ते. मी तुम्हाला दाखवते त्या कशा हुकं लावत आहे. आणि मी आहे ना पाठपासून बसलेली मशीनवरती. तर खूप सारी गर्दी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ आपले काही वेळेवर येत नाही आहे. तर चला मी तुम्हाला आहे ना ताई कशी हुकं लावतात ते जवळून दाखवते. तर हे बघा हे अशी हुकं लावतात त्या. तर एकाच कस्टमरचे आहे ना 5-5, 6-6 ब्लाऊज आहेत. त्याच्यामुळं मग एकाच जणीचे मग त्यांच्या घरी दिल्या ना मग ते दुसऱ्या दिवशी येतात संध्याकाळी. त्याच्यामुळे मग त्यांना बोलले इथंच बसून मला एवढे 2 ब्लाऊज करून द्या अर्जंट. तर मग त्या मॅडमचे 6 ब्लाऊज टोटल आपल्याला द्यायचे आहेत. तर आज आपण त्यांना मग फोन करू. काही कस्टमर आहे अजिबात त्रास न देणारे आहेत आणि काही कस्टमर आहेत ना खूप त्रास देणारे पण आहेत. त्याच्यामुळे ह्यांचं कसं आहे टीचर लोकांचं, आपण जेव्हा त्यांना फोन करू तेव्हाच ते येणार, असे इतर वेळी काही ते येत नाही. आणि ब्लाऊजची फिनिशिंग तुम्ही बघू शकता, मोंड्याचे जॉईंट्स वगैरे त्यांना ह्या ताईंना पण खूप आवडले. कप्स टाकलेले आहेत ब्लाऊजला. तर हे बघा हे असं ब्लाऊज आपल्याला रेडी झालेलं आहे. चला आता वेळ कमी आहे आपल्याला, तो ब्लाऊज पण फिटिंग करून घ्यायची.